सोनिया गांधी परिवाराने म्हणजे या सोनिया गांधीच्या नंतरच्या सगळ्या पिढीने आजपर्यंत म्हणजे मनमोहन सिंग असतील, त्यानंतर यांचा तर सगळ्यात जास्त अपमान केलेला आहे। मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री असताना त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची जी कॅबिनेटची जी पत्र आहे ते त्यांच्यासमोरच त्यांनी फाडलं होतं आणि इतका मोठा अपमान प्रधानमंत्र्याच्या समोर केला त्या काँग्रेसमधल्या सगळ्या मंडळींनी नरसिंहरावांचा, लालबहादूर शास्त्रींचा, प्रणब मुखर्जींचा त्यांच्या हयातीमध्ये त्यांचा इतका अपमान केलेला आहे। ही मंडळी बोलतात एक आणि करतात एक। त्यामुळे मनमोहन सिंगांसारख्या एका ज्येष्ठ अर्थतज्ञाला, एका चांगल्या प्रधानमंत्र्याला खरं तर त्यांनी एक रिमोट कंट्रोल बनवून ठेवलेला होता आणि मनमोहन सिंग हे फक्त त्यांनी श्रद्धांजली ज्या पद्धतीने त्यांनी वाहिली, पण प्रत्यक्षात त्यांच्या जीवनामध्ये मनमोहन सिंगांचा सगळ्यात जास्त अपमान जर कोणी केला असेल तर सोनिया गांधी परिवारानं केलेला आहे। आणि काँग्रेसने नरसिंहरावांचा अपमान केला, लालबहादूर शास्त्रींचा अपमान केला आणि प्रणब मुखर्जींचा पण अपमान केला की जी मंडळी या देशासाठी त्यांनी आपलं स्वतःचं जीवन समर्पित केलं, या देशासाठी स्वतः जीवनाचं योगदान दिलं, त्या मंडळींच्या हयातीमध्ये या चारही चांगल्या काँग्रेसी नेत्यांचा हयातीमध्ये कधीच त्यांनी मान सन्मान केला नाही। पण त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळात देखील त्यांनी विचारलं नाही आणि आज ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःची जी मनमानी चालू आहे ती माझ्या दृष्टीने खरं तर मनमोहन सिंगांना ती श्रद्धांजली ठरली असती जर त्यांनी त्या भवनाचं नाव मनमोहन सिंग भवन असं जर दिलं असतं तर एक ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि एक देशाचा एक चांगला आमच्या शीख समाजातलं एक उत्तुंग अशा पद्धतीचं जे नेतृत्व आहे त्यांचं जर नाव दिलं असतं तर काँग्रेसमधल्या मंडळींना मला असं वाटतं सुचवायचं आहे की त्यांनी या पद्धतीने या राष्ट्रभक्तांचा वेळोवेळी विचार केला पाहिजे अशी माझी मागणी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।